नागपुर में राष्ट्रवादी अजित पवार गुट के कार्यालय में हुए लावनी डांस का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया है। पार्टी नेतृत्व में इस पर गंभीरता दिखाई है और स्पष्टीकरण मांगा। विपक्ष ने इसे पार्टी की मर्यादा पर सवाल बताया है। नागपुर में राष्ट्रवादी अजित पवार गुट की पार्टी कार्यालय का एक वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसमें एक महिला कार्यकर्ता लावनी नृत्य करती नजर आई है। हैरानी की बात यह है कि वहां मौजूद पार्टी पदाधिकारी तालियां बजाकर उनकी सराहना करते दिखाई दिए। वीडियो के वायरल होते ही मामला मुंबई तक पहुंच गया। खुद सांसद सुनीता पवार ने मुंबई के पदाधिकारियों से फोन पर बात कर पूरी जानकारी ली। वहीं प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे ने शहर अध्यक्ष अनिल अहिरकर से लिखित जवाब मांगा है और 7 दिनों के भीतर रिपोर्ट पेश करने का निर्देश दिया है। दूसरी ओर पार्टी नेताओं ने सफाई दी है कि यह सिर्फ दिवाली मिलन का पारिवारिक कार्यक्रम था, जिसमें किसी बाहरी कलाकार को नहीं बुलाया गया था। महिला कार्यकर्ता शिल्पा शाहीर ने अपने टैलेंट का प्रदर्शन किया था। महिला अध्यक्षांनी पदाधिकारी जी आहे नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला पदाधिकारी उपाध्यक्ष आहे ती त्यांचं नाव आहे शिल्पा शाहीर। जेव्हा पदाधिकाऱ्यांना कळलं की त्या लावणी सम्राट सुद्धा आहे तर त्यांना आम्ही म्हटलं लावणी करा। तर तसं वावगं काहीच नाही, फक्त बघा ज्यांनी व्हायरल केलं ते पाहणाऱ्यांचा दोष आहे, तो आम्हाला त्यात काही चुकीचं आहे असं काही वाटत नाही। पक्ष सजेशन निश्चितच आहे, ज्या पद्धतीचं असं व्हायरल झालं असेल, मी अजून काय व्हायरल झालं बघितलं नाही, परंतु त्यांना मी सांगितलं कुठेही कमीपणा वाटण्याचं कारण नाही। पारिवारिक संबंधामध्ये आमच्या माझी फॅमिलीसुद्धा होती, आमच्या महिला भगिनी होत्या, त्यांच्यासोबत त्यांनी परफॉर्म केलं। ज्यांचे जे आर्ट आहे, काही सिंगर होत्या, काही महिला त्यांनी गाणे म्हटले त्या ठिकाणी, काही डान्स केला महिलांनी, काही लोकांचे आम्ही सत्कार केला, त्या महिलांचाही सत्कार केला। म्हणजे ज्यांनी चांगले परफॉर्म केले त्यांचा आम्ही आमच्या परिवारामध्ये सत्कार केला, त्यांचा आनंद घेतला। बाहेरचं कोणीही नव्हतं, लावणीचं काही संबंध नाही, पण ती लावणी सम्राट असल्यामुळे आम्ही म्हटलं परफॉर्म करा। मी स्वतः म्हटलं तुम्ही परफॉर्म करा, त्यामध्ये चुकीचं असं काहीच झालं नाही असं मला वाटतंय। जी शिल्पा शाहीर आहे ही महाराष्ट्रीय संस्कृतीची लावणीची सुपरहिट म्हटलं तरी चालते। आणि तुम्हाला माहीत आहे लावणी ही आपली महाराष्ट्राची आणबान शान आहे आणि अशा महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत। ती आपली एक पदाधिकारी आहे, नागपूर शहरला उपाध्यक्षही म्हणून तिची निवड झालेली आहे। आणि सर आमचा जो काल कार्यक्रम होता दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता। आज दिवाळी मिलन म्हणजे असं मिलनचा कार्यक्रम असते आणि काल आमचा एवढा सुंदर कार्यक्रम केला की आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो, संगीत म्हटलं आणि लावणी ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल दाखवण्यात आलं। तर तिथं आमचं पूर्ण परिवार होतं, परिवाराच्या समोर काय आपण आपल्या कला दाखवू शकत नाही? हे काही चूक आहे, हे गलत आहे। जर आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणतं कार्यक्रम केलं आणि आमच्याच फॅमिलीतले आणि चांगले जाणेमाने सगळे लोक होते तर तुम्ही सर त्यांना एक विचित्र प्रकार म्हणून ते एवढं व्हायरल केलेलं आहे की अजितदादांच्या गटातून लावणींचा कार्यक्रम केला। सर लावणींचा कार्यक्रम नाही केला, काल माझ्या सगळ्या पदाधिकारी आल्या, मी म्हटलं बा तिचं आत्ताच एक लावणी जी आहे आत्ताच तिची एक रिलीज झाली पुन्हा, तर म्हटलं तू थोडंसं हा मनोरंजनचं दिवाळी मिलन म्हणजे मनोरंजनचं कार्यक्रम, तिने फक्त 5 ते 10 मिनटं 5-10 मिनिटे नाही 5-7 मिनटं फक्त लावणीचं कार्यक्रम दाखवलं। आम्ही सगळ्या महिलांनी सहभाग घेतला। उधर शरद पवार गुट ने इसे पार्टी की परंपरा के खिलाफ बताया है और कहा कि जब देश के किसान संकट में है तब पार्टी दफ्तरों में नाच गाना शर्मनाक है। काल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल होतो आहे। मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणं बोलवाना, रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्या कारणाने माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एरनेताई यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोहोचले। तिथे माझ्याबरोबर अनेक महिला होत्या, काही महिलांचा तिथे सत्कार झाला, तसंच माझाही सत्कार झाला। ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं, ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला। आता मी लावणी आर्टिस्ट आहे, सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते, सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे, तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली, तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेजेंट केली। वायरल वीडियो ने नागपुर की राजनीति में हलचल मचा दी है।